आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करत आहेत, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून जरांगे कोणत्या मतदारसंघात कुणाला पाडायचं याचंच प्लॅनिंग करतात। जरांगेंनी राजकारण करू नये एवढंच माझं म्हणणं, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं आणि टिकवलं, कोणत्याही मराठा नेत्यानं दिलं नाही, त्यामुळे जरांगेंनी फडणवीसांना टार्गेट करू नये, सदाभाऊ खोत यांचं जरांगेंना आवाहन। मुलीच्या डोळ्यातील पाण्याला भंपकपणा म्हणता का? प्रवीण दरेकर मराठा समाजाचा अपमान करतात, जरांगेंचा हल्लाबोल। मुंबईतल्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांनीच 79 आमदारांचा सुपडा साफ होणार असल्याचं सांगितलंय। मराठे एक वेळ महाविकास आघाडी आणि शिंदेंचे उमेदवार निवडून देतील, मात्र भाजपचे पाडणार, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाबाबत 23 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। पोलीस कोठडीमध्ये मनोरमा खेडकरचा रुबाब, पोलीस कोठडीतील जेवण बेचव, मनोरमा खेडकरचा आरोप, तर जेवण बेचव असल्याचे आरोप पोलिसांनी फेटाळले। माहितीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेसचा मोर्चा, काँग्रेस पदाधिकारी रवी जाधव यांच्या नेतृत्वामध्ये कुलाबा विधानसभा क्षेत्रात आंदोलन।